नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे गट क गट ड च्या जागा 490 निघालेल्या आहेत. डिटेल्समध्ये बघूया. पात्रता काय आहे, लास्ट डेट वगैरे संपूर्ण गोष्टी. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता, कुष्ठरोगतज्ञ, स्टाफ नर्स, शक्रीन, मानसोपचार, समुपदेश यांच्या सॅलरी वगैरे समोर दिलेले आहेत. कनिष्ठ अभियंता, चालक, यंत्रचालक 22, अग्निशामकाच्या पदे 138 आहे. क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिक टंकलेखन 116 जागा आहे. लिपिक टंकलेखनचं हे वेतन आहे 19,900 ते 63,200 पर्यंत आहे. लेखा सेवा, लेखालिपिक 16 जागा आहे. याच्या पण आयाच्या किती 2 जागा आहेत. तर दिनांक 10/6/2025 पासनं फॉर्म चालू झालेले आहे, म्हणजे आजपासनं. ठीक आहे. आणि अंतिम दिनांक आहे 3/7/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्यायचं. आणि परीक्षाच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट येईल. ठीक आहे. तर आता पोस्ट वाईज किती पदे आहे, पात्रता काय आहे ते बघूया. आता इथे फिजिओथेरपिस्टच्या 2 जागा आहे आणि इथे कास्ट वाईज दिले आहे मित्रांनो. वेतन श्रेणी असेल 38,600 ते 1,22,800. विद्यापीठाची MPTH पदवीधारक उमेदवार असायला पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. औषध निर्माता 14 जागा आहे याच्या. वेतन श्रेणी 38,000 ते 1,22,000. बी फार्म पाहिजे. ठीक आहे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. आणि कुष्ठरोग 2 पर्याय याच्या. HSC उत्तीर्ण पाहिजे. 2 वर्षाचा पॅरामेडिकल कोर्स पाहिजे उत्तीर्ण. ठीक आहे. आणि स्टाफ नर्सच्या 38 जागा आहेत. BSc नर्सिंग किंवा HSC उत्तीर्ण पाहिजे, नर्सिंग कॉलेज, जनरल नर्सिंग वगैरे. आणि 2 वर्षाचा अनुभव झाला त्याचं पण. क्षकिरण याचं 6 पदे आहेत आणि कास्ट वाईज जागा दिलेली आहे. 35,000 ते 1,12,000 पर्यंत सॅलरी राहील. विज्ञान शाखेची पदवी पाहिजे याला. भौतिकशास्त्र विषय असं समजा. आणि मान्यताप्राप्त संस्थेतून रेडिओग्राफी पदविका. ठीक आहे, उत्तीर्ण. आता इथे 6वं आहे हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन 1 जागा आहे. मानसोपचारच्या 2 पदे आहे. ठीक आहे. 25,000 ते 81,000. ठीक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा आहे याची. 35,400 ते 1,12,000 पर्यंत. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचा पदवी पाहिजे. DMLT उत्तीर्ण, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे याच्यासाठी. आणि लेखापाल, वरिष्ठ लेखा किंवा परीक्षक 6 पदे. याची 6 पदे आहेत मित्रांनो. कास्ट वाईज जागा दिलेली आहे इथे. वेतन श्रेणी 38,600 ते 12,200 राहील, म्हणजे 1,22,800 असं राहील. ठीक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे. लेखा किंवा लेखा परीक्षण विषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे याच्यासाठी. आणि निवड झालेल्या उमेदवार 2 वर्षात विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. कनिष्ठ अभियंता 58 जागा आहे. विजा असाठी 8 जागा, असाठी 6, विजा असाठी 2 जागा आहे. तर एकूण 58 पदे आहेत आणि सॅलरी 38,600 ते 1,22,000 पर्यंत आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे, फक्त एवढंच. ठीक आहे. आणि कनिष्ठ अभियंता 12 पदे आहे. विद्युत 38,000 ते 1,22,000 पर्यंत पेमेंट राहील. अभियांत्रिकी पदवी पाहिजे याच्यासाठी पण. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 8 पदे आहेत. वेतन श्रेणी 38,000 ते 1,22,000. मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी पाहिजे. ठीक आहे. आणि चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 पदे आहेत. ठीक आहे.
कास्ट वाईज दिलेले आहे तिथे 25,000 ते 81,000पर्यंत पेमेंट राहील. पात्रता आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC, ठीक आहे. आणि राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण. आता इथे वाहन चालकाचा ते लायसन्स वगैरे असेल आणि 3 वर्षाचं काम केल्याचा अनुभव आणि वयोमर्यादा 30पर्यंत आहे याला. आणि शारीरिक पात्रता आहे उंची 165, ठीक आहे. महिलासाठी 157, छाती 81 फुगून 5 सेमी, वजन 50, महिलासाठी 46. अग्निशामकच्या 138 पदं आहेत तिथे. कनिष्ठ विधी अधिकारी याच्या 2 पदं आहेत. विधी शाखेतील पदवी लागेल याला. क्रीडा पर्यवेक्षक 1 पद आहे याच्यासाठी. उद्यान अधीक्षक 2 पदे आहे याच्यासाठी. BSc ॲग्रिकल्चर वगैरे लागेल त्याच्यासाठी. उद्यान निरीक्षक 11 पदे आहेत. आणि ते महत्त्वाचं लिपिक टंकलेखन याच्या एकूण 116 पदे आहेत. कास्ट वाईज जागा दिल्या आहेत. विजाला 2, भजबला 4, भजकला 3 अशा जागा दिलेल्या आहेत. आणि वेतन श्रेणी राहील 19,900 ते 63,200पर्यंत वेतन राहील. आणि मराठी टंकलेखन इंग्लिश 30-40 लागेल याला. किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र असे पण दिले, ठीक आहे. प्रमाणपत्र लागेल. आता लेखालिपिकच्या 16 जागा आहेत. सेम पेमेंट राहील 19 ते 63,000, ठीक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी 30-40 टायपिंग लागेल. आणि संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र किंवा, ठीक आहे. आयाच्या 2 पदं आहेत इथे 15 ते 47,000. SSC उत्तीर्ण 2 वर्षाचा अनुभव. आणि परीक्षा शुल्क इथे जे ओपन कास्टचे आहे त्यांच्यासाठी 1,000 रुपये आणि मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये, ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म अप्लाय करू शकता. इथे काही गाईडलाईन दिले आहेत त्यांनी. आणि काही जर तुमचे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. असलेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.